ठाणे महापालिकेच्या महासभेचं ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची मागणी भाजपाच्या नगरसेविकेचे महापौरांना पत्र. ठाणे महापालिकेच्या 5 मार्चपासून होणाऱ्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावे अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी केली आहे. महापालिकेच्या 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोंधळातील सभेनंतर पारदर्शक निर्णयांसाठी व नागरिकांच्या माहितीसाठी ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची सूचना नगरसेविका कोळी यांनी केली आहे. यापूर्वीही शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील महापालिकेच्या महासभेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी केली होती. ठाणेदार महानगरपालिकेत गोल्डन गँग सक्रिय असून सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच बोलायला दिले जाते. लाईव्ह जर ठेवण्यात आले तर आम्ही जे प्रश्न मांडतो ते कसे 5 मिनिटात उडवले जातात हे उघड होईल, म्हणून महासभेचं लाईव्ह क्षेपण केलं जात नाही असा आरोप भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी केलाय. ठाणे महानगरपालिकेची जी महासभा कुठेतरी अनेक वर्षांपासून होते ती लाईव्ह स्वरूपात दाखवली जात आहे, या संदर्भात तुम्ही पत्र दिलेलं आहे. नक्कीच 23 तारखेला जी सर्वसाधारण सभा झाली त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला, काही मुद्द्यांवरून थोडी गोंधळ निर्माण झाला. तर या संदर्भात बऱ्याच नागरिकांच्या समस्या होत्या ज्या आम्ही लक्षवेधीच्या स्वरूपामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये भाजपच्या नगरसेवकांनी मांडल्या होत्या आणि त्या डाईसवर घेतल्या गेल्या नाही. त्याच्यामुळे हा सगळा सभागृहामध्ये गोंधळ झाला. या पार्श्वभूमीवर मी एक महापौरांना आणि आयुक्तांना, महापालिका आयुक्तांना पत्र दिलं की आपली ठाणे महानगरपालिकेची ही जी सर्वसाधारण सभा ज्या होतात त्या थेट लाईव्ह व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे नागरिकांना सगळ्या जे प्रश्नोत्तर होतात त्यांचे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील काही प्रश्न जे मांडतात ते सगळ्या नागरिकांना समजायला हवेत. त्या दृष्टीने मी ही पत्र दिलं होतं महापौरांना की आपली ही ठाणे महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा आहे जी 5 तारखेपासून सुरू होईल त्या या पुढच्या सगळ्या सभा ह्या ऑनलाईन थेट नागरिकांपर्यंत ठाणेकरांना समजायला हव्यात. कारण का भारतीय जनता पक्ष हा पारदर्शकतेवर विश्वास ठेवून आहे आणि त्यांचा सगळा कारभार हा पारदर्शक असतो आणि त्याच्यामुळेच आणि यापूर्वी बऱ्याच सदस्यांनी, लोकप्रतिनिधींनी म्हणजे ऑनलाईन सभेची थेट प्रक्षेपणाची मागणी केलेली आहे. आणि आज सोमवारी जो गदारोळ झाला सभागृहामध्ये, या पार्श्वभूमीवर मी ही मागणी केलेली आहे की याच्या पुढील होणाऱ्या सगळ्या सभा या ऑनलाईन व्हाव्यात. मॅडम, काय वाटतं कारण ह्या मागचं की ऑनलाईन स्वरूपात ज्या सभा दाखवल्या जात नाही, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी सर्व महासभा असतील महापालिकेच्या त्या लाईव्ह स्वरूपात दाखवल्या जातात, परंतु ठाणे महानगरपालिकेमध्ये असा भेदभाव का केला जातो? तसं बघायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता एखाद्या पक्षात असल्यामुळे बरेच जे विषय असतात ते रेटून नेले जातात, पास केले जातात. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही आता बघितलं असेल सोमवारच्या महासभेमध्ये 15 मिनिटांमध्ये पटापट विषय पास करून अगदी जनगणमन चालू केलं, राष्ट्रगीत चालू केलं. नगरसेविका, लोकप्रतिनिधी आम्ही डाईसवर होतो, काही विषयांवर, मुद्द्यांवर बोलत होतो, भांडत होतो, पण त्याचा राष्ट्रगीताचा एक प्रकारे अवमान झाला. त्याच्यामुळे हा प्रकार याच्या पुढे घडू नये, त्याच्यावर त्या महासभेवर नागरिकांचा, ठाणेकरांचा देखील अंकुश राहावा या दृष्टीने मी ही मागणी केलेली आहे. गोल्डन गँग ज्याला असं म्हणतात त्या कुठेतरी ठाणे महानगरपालिकेमध्ये सक्रिय, त्यांच्याच कुठेतरी मुळे ह्या सर्व सभा ज्या आहेत लाईव्ह दाखवल्या जातात, तसं वाटतं का? या सगळ्या गोष्टी आहेत त्या आहेत, म्हणजे आता जर ऑनलाईन जी सभा सुरू केली तर लोकांनाही कळेल, ठाणेकरांनाही कळेल कुठे काय, कुठे पाणी मुरते ते. कुठेतरी तुम्ही मागे देखील म्हणाला होतात की आमचे प्रश्न जे आहेत ते योग्यरित्या आम्हाला बोलू दिले गेले नाही, तर 5 तारखेची महासभा जी आहे ती होऊ दिली जाणार नाही. तर अशाच प्रकारचं लाईव्ह जे स्क्रीनिंग आहे ते नागरिकांना जर थेट त्याचं प्रत्यक्ष नसेल तर महासभा तुम्ही तुमच्या माध्यमातून चालवली जाईल का? आम्ही नक्कीच प्रयत्न करू. कारण का जर आमचे प्रश्नच, नागरिकांचे जनहिताचे प्रश्न जर तुम्ही डाईसवर घेणार नसाल तर आम्ही ही महासभा चालू देणारच नाही. भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक, सगळे लोकप्रतिनिधी ही जनहिताचे समस्या सगळ्या डाईसवर घेण्यासाठी आणि महासभेमध्ये मांडण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या जर मांडल्या गेल्या नाही तर आम्ही नक्की सभा चालू देणार नाही.